ओके. विघ्नहर्ता क्लासेसच्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपला आता 12चा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हा टॉपिक आपण चालू करायचा आहे, पण त्यासाठी आपल्याला बेसिक पार्ट जो आहे तो बघूया. त्या टॉपिकला लागणारा फर्स्ट ऑफ ऑल सगळ्या ज्या व्हॅल्यूज आहेत म्हणजे 0 to 360 ह्या व्हॅल्यू कशा आपण काढतो. तुमच्यासमोर एक चार्ट आहे, ज्या व्हॅल्यूज आपल्याला लागणार आहेत ते कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं, कसं डिटरमाइन केले जातात. फर्स्ट रोमध्ये तुम्हाला अँगल्स इन डिग्रीमधले सगळे अँगल्स दिलेले आहेत, जसे की इथे 0 डिग्री, 30 डिग्री, 45, 60, 90, 180 डिग्री, 270 अँड 360 डिग्री. सेकंड वन जो आहे तो अँगल्स इन रॅडियन. सो वरती दिलेले जे अँगल्स आहेत ते रॅडियनमध्ये कन्वर्ट केलेले आहेत. ॲट इट सिम्पल 11th स्टँडर्डला तुम्हाला स्टार्टला सगळं झालेलं आहे, पण 30 डिग्री आहे रॅडियन करायचे असेल तर पाय आपण 180ने मल्टिपल करतो आपण, आणि 30/180 येईल, म्हणजेच π/6 येईल ते. सो या पद्धतीने हे सगळे अँगल काढलेले आहेत. त्याच्यानंतर बघा साईनच्या व्हॅल्यू कशा लिहिल्या आहेत. फर्स्टली आपण साईन 0 to 90च्या व्हॅल्यू कशा लिहितात त्यासाठी मी फर्स्ट प्रोसिजर आहे 0, 1, 2, 3 अँड 4 असे 4 नंबर लिहिले. आपण प्रत्येकाला 4ने डिवाईड करू, प्रत्येकाला 4ने डिवाईड केलेत. ओके. त्याच्यानंतर प्रत्येकाला 4ने डिवाईड केले इथे. त्याच्यानंतर 0/4 0, 1/4 1/4 ॲज इट इज, 2/4 राहिले, 2 1 2 2 2 4, 1/2 राहिले, 3/4 ॲज इट इज, 4ला 4 कॅन्सल 1. प्रत्येकाचं स्क्वेअर रूट घेऊयात आपण इथे. 0चं स्क्वेअर रूट, 1/4चं स्क्वेअर रूट, 1/2चं स्क्वेअर रूट, इथे स्क्वेअर रूट, इथे स्क्वेअर रूट. त्यानंतर आपल्या व्हॅल्यूज बघा. 0चं स्क्वेअर रूट 0 आहे, 1/4 जर स्क्वेअर रूट घेतला तर 1/2 असेल, 1चं स्क्वेअर रूट 1, 4ला अपॉनला 4 आहे त्याचं रूट 2 असेल, 1/√2 असेल, स्क्वेअर रूट ऑफ 2. इथे √3चं स्क्वेअर रूट असेल, √3 स्क्वेअर रूट निघणार नाही, अपॉनला 4 आहे, स्क्वेअर रूट असेल ओनली 2, अँड लास्ट वन 1 आहे त्याचं रूट असेल 1च रूटमध्ये. सो ह्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या कोणाच्या आहेत, साईनच्या. जसं की इथे लिहिलं आहे बघा. 0 फर्स्ट व्हॅल्यू, 1/2 सेकंड व्हॅल्यू, 1/√2 थर्ड व्हॅल्यू आहे, √3/2 फोर्थ व्हॅल्यू आहे, अँड 1 ही नेक्स्ट व्हॅल्यू आहे. त्याच्यानंतर आपण कॉसच्या व्हॅल्यू लिहिताना जो साईन आहे आणि कॉस यांच्यामधलं रिलेशन आहे, म्हणजे साईन टीटा इज इक्वल टू कॉस ऑफ 90 मायनस टीटा, और असं पण लिहू शकतो कॉस टीटा इज इक्वल टू साईन ऑफ 90 मायनस टीटा. सो 90 मायनसचा फॉर्म्युला आपण अलाउड इथे केलेला आहे, आणि त्यानुसार आपण ह्या सगळ्याच व्हॅल्यू ज्या आहेत त्या आपण ह्या सगळ्या व्हॅल्यू लिहू शकतो. बघा इथे बस साईनच्या ज्या 5 व्हॅल्यू आल्या होत्या मी पुन्हा एकदा राईट करतो इथे. 0 1/2 साईनच्या व्हॅल्यू आहे, 1/√2 √3/2 अँड लास्ट वन 1 आहे. त्यानंतर कॉसच्या लिहिताना ह्याच व्हॅल्यू रिटर्न चालू करणार, 1 √3/2, 1/√2, 1/2 अँड 0. सो या पद्धतीने ह्या कॉसच्या सगळ्या व्हॅल्यू लिहिल्या आहेत. त्यानंतर पुढे हे बघा 1 आलेलं आहे पहिली व्हॅल्यू, √3/2, 1/√2, 1/2, 0 ह्या सगळ्या व्हॅल्यू पास केल्या आपण. त्याच्यानंतर टॅन घेताना मी काय लिहिणार, टॅन बरोबर आपला फॉर्म्युला काय आहे तर साईन टीटा, टॅन टीटा इज इक्वल टू साईन टीटा अपॉन कॉस टीटा. मग साईनची जी प्रत्येक व्हॅल्यू आहे, जसे की ते 0/1 उत्तर किती असणार आहे 0, 1/2 अपॉन √3/2, 2ला 2 कॅन्सल, 1/√3 राहील, √3 राहील, √2 1/√2 1/√2 कॅन्सल, 1 राहील, 2 2 कॅन्सल, √3/1 म्हणजे √3 राहील, अँड 1/0 छेदाला जर 0 आलं तर आपण उत्तर इन्फिनिटी घेतो. म्हणजे हा एक भाग झाला आपण. त्याच्यानंतर कॉटच्या किमती लिहिताना म्हणजे कॉट टीटा इज इक्वल टू टॅन ऑफ 90 मायनस टीटा, टॅन ऑफ 90 मायनस टीटा हा फॉर्म्युला वापरला. आणि मग ह्या 5 किमती लिहिल्या होत्या आपण टॅनच्या, त्या पुन्हा रिव्हर्स लिहिल्या, इन्फिनिटी 2 √2 सॉरी हा कोसेक आहे. कॉटच्या किमती लिहिताना बघा इन्फिनिटी ज्या टॅनच्या आहेत त्या रिव्हर्स क्रमाने लिहिल्या, इन्फिनिटी नंतर √3, नंतर 1 आहे, नंतर 1/√3 आहे, आणि फायनली 0 आहेत, या क्रमाने लिहिल्या. त्याच्यानंतर आपल्याला बाकीच्या व्हॅल्यू बघा. पुढे सेक लिहिताना कोसेक, सेक, कोसेक किंवा सेक किंवा कोसेक दोनपैकी कुठलीही पहिली लिहू शकतो आपण.
मग इथे कोसेक आहे. कोसेक लिहिताना काय लिहिणार आपण? कोसेक टीटा इज इक्वल टू 1/sin टीटा. कोसेक आणि साईन एकमेकांचे इन्व्हर्स आहेत, रेसिप्रोकल आहेत. सो साईनची जी किंमत आहे, कुठली किंमत आहे? 0 आहे, 1/2 आहे, त्याच्यानंतर 1/√2 आहे साईनच्या किमती. त्यानंतर √3/2 आहे आणि लास्टला 1 आहे. या किमती याला छेद नाही म्हणजे याला पण छेद नाही म्हणजे रेसिप्रोकल घेतला तर 0/1 होईल. कोसेकच्या किमती लिहिताना रेसिप्रोकल 0/1 मीन्स वॉट? 0/1 समथिंग, सॉरी 0/1 उत्तर किती असणार आहे? 0. अंशाला सॉरी एक मिनटं, हे 0/1 आहे. उलट रेसिप्रोकल घेतला तर 1/0 होईल. याचा रेसिप्रोकल घेतला तर 1/0 आणि छेदाला 0 मीन्स इन्फिनिटी असेल. हा 1/2 आहे. रेसिप्रोकल घेतला तर 2/1 मीन्स 2 असेल. 1/√2 आहे म्हणजे उलट केलं तर √2/2 म्हणजेच √2/1 म्हणजेच √2 असेल. हा इकडे रेसिप्रोकल घेतला तर 2/√3, हे 2/√3 ॲज इट इज. आणि 1/1 आहे. रेसिप्रोकल घेतला तरी 1च राहतो, उलट लिहिला तरी तो 1च राहतो. ह्या ज्या किमती आहेत त्या कोसेकच्या बघा, इन्फिनिटी, त्यानंतर ही 2 आहे 2, त्यानंतर तिसरी √2 आहे, त्यानंतर 2/√3 आहे आणि फायनली इथे 1 आहे. हे 5 किमती लिहिल्या. त्यानंतर आणि सेक लिहिताना काय लिहिणार? परत सेक आणि कोसेक यांच्यामध्ये 90 - टीचा फॉर्म्युला यूज करणार आपण. सेक आणि कोसेक. सेक टीटा इज इक्वल टू कोसेक ऑफ 90 - टीटा. म्हणजे कोसेकच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या रिव्हर्स आपण सगळ्या, हा 1 इथे असेल उलट म्हणजे कोसेकची इन्फिनिटी आहे, 2 आहे, √2 आहे, 2/√3 आहे आणि 1 आहे. ह्या रेसिप्रोकलला उलट लिहिलं आहे. 1, 2/√3, √2, 2 अँड इन्फिनिटी या क्रमाने आपण लिहिल्या. सो या 5 किमती या क्रमाने असेल. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे. आता मी 90पर्यंत सांगितलेलं आहे, पण त्याच्या पुढचा जो पार्ट आहे तो बघा कसा लिहायचा आहे. त्याच्या नेक्स्ट राहिलेला पार्ट आहे म्हणजे 180. तो एकदम सिम्पल, कारण 90पर्यंतचा जो चार्ट आहे तो ॲज इवन तुम्हाला 10thला आहे, 9thला पण झालेला आहे त्यातला. सो थोडंफार बेसिक माहिती असेल, पण त्याच्यापुढे हा 11वीच्या सुरुवातीला झाला होता. बट आपण तर रिपीट करूयात. बघा इथे 180चा अँगल, आता हे तर आपल्याला ॲक्सिस माहिती आहे. हा आपला 0 डिग्री आहे, हा इकडे 180 डिग्री आहे. जर वरती घेतला तर हा 90 डिग्री आहे, त्याचा बिलो घेतला तर हा 270 डिग्री. पुन्हा 0 डिग्री जिथे आहे तिथे 360 डिग्री पण आहे. सो 0 to 90 हा जो अँगल आहे तो फर्स्ट क्वाड्रंट सांगतो, 90 to 180 थर्ड, सेकंड क्वाड्रंट 180 to 270 थर्ड, आणि शेवटचा आहे 270 to 360 हा फोर्थ क्वाड्रंट. बघा आपल्याला ज्या व्हॅल्यू 0ला आहेत त्याच व्हॅल्यू 360ला असणार, म्हणजे 2π असणार आहे. ज्या व्हॅल्यू 0ला आहेत प्रत्येक अँगलच्या, ज्या व्हॅल्यू 0ला आहेत त्याच ह्या सेम असणार. बघा सेम, याचा अर्थ बस साईन 0 आहे बघा. त्यानंतर हे 1ला 1 आहे, 0ला 0 आहे, त्याच्यानंतर इन्फिनिटीला इन्फिनिटी आहे, 1ला 1 आहे आणि पुन्हा इन्फिनिटीला इन्फिनिटी आहे. म्हणजे ज्या व्हॅल्यू 0 अँगल आहेत प्रत्येक रेशोच्या त्यात 360ला असणार आहे, कारण अँगल एकाच ठिकाणी आहे. त्यानंतर ज्या व्हॅल्यू 0ला आहेत त्याच 180ला पण असणार आहे, बट साईन चेंज, साईन कोणाचं चेंज होईल? फक्त 1चं होईल. व इथे साईन 0 आहे तर हा सुद्धा 180ला 0च असणार आहे. हा 1 आहे, इकडे घेताना हा मायनस का होईल? बघा आपण समजा इथला आपला एक्स पॉझिटिव्ह आहे, या साईडचा एक्स निगेटिव्ह, वरचा वाय पॉझिटिव्ह, खाली जर वाय घेतला तर निगेटिव्ह होतं. म्हणजे हा जर 0ची किंमत आहे तीच 180ला असणार, फक्त साईन चेंज. 0ला 0 असेल तर इकडे पण 0च असणार आहे आणि 0ला साईन नसतो. पण 1 जर असेल, कॉस 0ला 1 आहे व्हॅल्यू, इकडे घेताना 1च येणार पण साईन चेंज -1 झाला. त्यानंतर 0ला 0, परत इन्फिनिटीला पण साईन काय प्रश्न पडणार नाही. त्यानंतर बघा सेक 1 आहे, इकडे घेताना -1 होईल सेकची, कारण 1चा फक्त साईन चेंज होईल. सेम जी 90ला व्हॅल्यू आहे तीच 270ला असणार आहे. 90ला किती आहे बघा, पहिला 1 आहे तर इकडे घेताना फक्त साईन चेंज होणार, हा -1 होईल. 1चंच तेवढं साईन चेंज होतं, बाकी कोणाचं साईन चेंज होणार नाही. 0ला 0, इन्फिनिटी, इन्फिनिटी 1ला -1 पुन्हा चेंज होईल. म्हणजे जी 0ला व्हॅल्यू आहे 180ला असणार, फक्त साईन चेंज होईल आणि ते सुद्धा 1चं होईल. ज्या 90ला व्हॅल्यू आहेत त्या 270ला असणार आहे, इथे सुद्धा फक्त साईन चेंज होईल. आणि ज्या 0ला व्हॅल्यू आहेत त्याच 360ला, इथे साईन चेंज होणार नाही, त्या सेम राहणार आहेत, कारण एकाच ठिकाणी अँगल होतो. आणि 90 आणि 270 अपोजिट साईडला आहेत,
0 180 हे पण अपोजिट साईडला, कळलं. सो या पद्धतीने हा पूर्ण ट्रिग्नोमेट्रीचा चार्ट आपल्याला काढता येऊ शकतो. त्यानंतर अजून एक आहे, मी एक जो बेसिक आहे तुम्हाला तो चार्ट क्वाड्रंट जो आहे तो मी सांगतो. त्याच्यानंतर आपण अलाइड अँगल सेकंड व्हिडिओमध्ये बघूयात. बघा क्वाड्रंट आहे हा सुद्धा 11th फर्स्टला झाला होता बघा, इथे सुरुवातीला सेकंड लेसनमध्येच ट्रिग्नोमेट्री 1 म्हणून होतं. तिथे बघा पहिला जर क्वाड्रंट, कारण 10वीपर्यंत तुम्ही बघितलेला आहे तो पहिल्या क्वाड्रंटला विचार घेतलेला आहे आणि ऑल अँगल पॉझिटिव्ह 0 to 90ला असतात सगळे, म्हणजे साईन कॉस टॅन कॉस सेक कोसेक या सगळ्या ज्या रेशो आहेत ते सगळे रेशो पॉझिटिव्ह असतात. सेकंड क्वाड्रंटला जर विचारात घेतलं तर साईन थिटा सेकंड क्वाड्रंट इथून घेतो आपण आणि 90 to 180 हा बघा 90 to 180 आणि याला साईन थिटा आणि त्याचा अपोजिट कोण आहे साईनचा रेसिप्रोकल इनवर्स कोण आहे कोसेक. तर साईन आणि कोसेक या दोघांच्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह एक्सेप्ट साईन आणि कोसेक पॉझिटिव्ह, म्हणजे रिमेनिंग काय म्हणणार आपण, जे रिमेनिंग 4 रेशो आहेत म्हणजे कुठले कुठले टॅन कॉट त्यानंतर सेक आणि कॉस हे जे सगळे रेशो आहेत ते काय म्हणणार आपण निगेटिव्ह असणार आहेत. सो साईन आणि कोसेक पॉझिटिव्ह कुठे 90 ते 180 म्हणजे क्वाड्रंट नंबर 2 सेकंड क्वाड्रंटला साईन आणि कोसेक पॉझिटिव्ह, बाकी सगळे जे आहेत त्या व्हॅल्यू निगेटिव्ह. थर्ड क्वाड्रंटला जर घेतला आपण 180 ते 270 180 to 270 डिग्री या दरम्यान टॅन आणि टॅनचा अपोजिट कॉट हे दोन पॉझिटिव्ह असतात, बाकी सगळे जे रेशो आहेत ते निगेटिव्ह असतात. आणि चौथा क्वाड्रंट जर विचारात घेतलात तर 270 ते 360 360 डिग्री इथपर्यंत मेजर असतो हा चौथा क्वाड्रंट. आणि त्याच्यामध्ये चौथ्या क्वाड्रंटला कॉस आणि त्याचा अपोजिट सेक ह्या दोन व्हॅल्यू पॉझिटिव्ह एक्सेप्ट दिस अदर ऑल व्हॅल्यूज आर निगेटिव्ह, मीन्स साईन निगेटिव्ह कॉस साईन निगेटिव्ह कोसेक निगेटिव्ह टॅन निगेटिव्ह अँड कॉट निगेटिव्ह. अँड हियर टॅन अँड कॉट ओनली पॉझिटिव्ह बट रिमेनिंग साईन कॉस अँड सेक कोसेक्स आर निगेटिव्ह इन थर्ड क्वाड्रंट. सो पुन्हा एकदा बघा, ए मीन्स ऑल पॉझिटिव्ह, एस मीन्स साईन आणि त्याचा अपोजिट पॉझिटिव्ह, साईन म्हटलं की अपोजिट येणार त्याचा. त्यानंतर टी मीन्स टॅन पॉझिटिव्ह अँड लास्ट वन सी मीन्स कोसेक कॉस पॉझिटिव्ह, कॉस म्हटलं की त्याचा अपोजिट सेक पॉझिटिव्ह ऑल्सो. सो या पद्धतीने हे आपण क्वाड्रंट डिसाईड केले. ओके, थँक्यू.